सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य आदरणीय मंत्री महोदय बोला. नाही, सभापती महोदय, विषय रायगड कोकण या संदर्भातला आहे. चर्चेला नाही त्यांनी सभापती महोदय मांडला. आज या MIDC ला धरून हा अल्पसंख्येचा विषय असल्यामुळे या ठिकाणी अमरावतीचा विषय या ठिकाणी मांडणं मला अत्यंत गरजेचं वाटलं. सभापती महोदय, अमरावतीमध्ये हो ना, तर त्याला धरून आहे ना, त्याला नाही आपण त्याचं उत्तर त्यांच्या रेकॉर्डवर जाईल ना. सभापती तुम्हाला बोलायला संधी दिली, मंत्री महोदय तुम्हाला बोलायला संधी दिली, तुम्ही बसून घेतलं, मी काय करणार. बोला तुम्ही. सभापती महोदय, या चर्चेच्या निमित्तानं सन्माननीय ज्येष्ठ सदस्य आदरणीय जयंतभाई पाटील, विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दानवे, अनिकेतजी तटकरे, आदरणीय सचिन भाऊ, शशिकांतजी शिंदे साहेब, प्रवीणजी दरेकर यांनी या चर्चेच्या निमित्तानं अनेक उद्योग विभागातले मुद्दे या ठिकाणी मांडले. माणसं नव्हते आणि मला विशेषतः जयंतभाईंना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की या तुमच्या चर्चेमुळे सध्या उद्योग क्षेत्रातल्या कोकण भागावर देखील चर्चा होणार. आणि म्हणून मी सन्माननीय सदस्यांना विनंती केली की रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, नवी मुंबई असेल, ठाणा असेल, या संपूर्ण कोकण बेल्टला येणाऱ्या उद्योगाबाबत किंवा असलेल्या उद्योगांबाबत ही चर्चा जी आहे ही कुठे डायव्हर्ट होऊ नये म्हणून फक्त मी आपल्याला विनंती केली. मला आवर्जून पहिली एक आनंदाची बातमी या सगळ्या सभागृहाला द्यायची आहे. एक पहिली आनंदाची गोष्ट आहे की या चर्चेमध्ये कुठेही राजकारण आलं नाही, कुठेही टोमणे मारले गेले नाहीत, कुठेही प्रकल्प बाहेर गेले नाहीत, ही सातत्यानं चर्चा झाली नाही. कोकणाला विधायकदृष्ट्या कशा पद्धतीनं पुढे नेलं जाईल याच्यावर विधायक चर्चा सगळ्या सन्माननीय सदस्यांनी केली. त्याबद्दल मी मनापासून विरोधी पक्ष नेते आणि सगळ्याच सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि केंद्र शासनानं योगायोग बघा कोकणाचा किती चांगला आहे चर्चेचा. आजच सकाळी केंद्र शासनानं पुन्हा एकदा FDI ची यादी जाहीर केली या 3 महिन्याची. आणि मला सांगताना आनंद होतोय की पुन्हा एकदा महाराष्ट्र देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये 1 नंबरला राहिलेला आहे. हा आमचा आकडा नाही. 28,868 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही 3 महिन्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणून महाराष्ट्रामध्ये आली. आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर राहिलाय. तो का राहिलाय, कशामुळे राहिलाय, राजकारणामध्ये मला अजिबात जायचं नाही. जयंत पाटील साहेबांनी सांगितले की रायगडच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये अनेक मुद्दे जयंत पाटील साहेब आपण या ठिकाणी मांडलेत. पण आपल्या सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे की ज्यांनी हे खातं चालवलं, तर ज्यांनी 1961 सालामध्ये MIDC ची स्थापना केली त्या सगळ्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. कारण आशिया खंडातली सगळ्यात मोठी लँड बँक असणारं जर महामंडळ कुठचं असेल तर ते MIDC आहे. पण ही लँड बँक असताना कोकण असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, इथले शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच आहेत आणि ते सोडवण्यासाठी अग्रक्रमानं शासन काम करतंय. हा अनुभव भाई तुम्हाला देखील आलेला आहे. आज या ठिकाणी काही प्रकल्पांची नावं देखील घेण्यात आली. पण जयंत पाटील साहेब मला सांगितलं पाहिजे की रायगडला जे प्रकल्प चालू आहेत आणि जे होणार आहेत, जे प्रकल्प चालू आहेत त्या ठिकाणी काही प्रकल्पग्रस्तांचे जर प्रश्न असतील, त्यासाठी जर काही उपोषण चालू असतील तर योगायोगानं त्या जिल्ह्याचा पालकमंत्री देखील मी आहे. आपण पुढाकार घ्या, आपण बैठकीचं आयोजन करू. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये असलेल्या शंका या दूर करणं गरजेचं आहे. मगाशी आपण असा उल्लेख केला की उद्योग मंत्र्यांनी ECZ रद्द करतो म्हणून जाहीर केलं. मला कुठेही राजकारणामध्ये जायचं नाही. परंतु मगाशी भाऊनी जो मुद्दा सांगितला की ह्याच्यातली 75% जमीन जी आहे ही प्रायव्हेट लँड आहे, त्यांनी शेतकऱ्यांकडनं विकत घेतलेली आहे. बाकीची आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. मी पालकमंत्री या नात्याने आणि उद्योग मंत्री या नात्याने मी आज तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, प्रायव्हेट लँडचं काय करायचं या संदर्भात मुख्यमंत्री महोदय स्वतः बैठक घेणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन नयनाच्या बाबतीमध्ये देखील ते स्वतः बैठक घेणार आहेत. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी जमीन
अक्वायर केलेली आहे ती तातडीनं शेतकऱ्यांना परत देण्याचे निर्देश हे दिले जातील आणि निदान ती तरी प्रोसिजर ती नक्की सुरू केली जाईल. पण हे सगळं करत असताना एक महत्वाचा मुद्दा जो आहे, कारण रायगडला लोकनेते दिवा पाटलांची एक फार मोठी परंपरा आहे, ज्यांनी शेतकऱ्यांना फार मोठी ताकद दिली. शेतकऱ्यांच्या मागे ते उभे राहिले आणि म्हणून रायगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही आमची प्रामाणिकपणाची भूमिका आहे. त्याच्यामध्ये RCF असू दे, जिंदाल प्रकल्प असू दे, गेल कंपनी असू दे, कुठच्याही कंपन्या असू दे. आणि एक महत्वाची गोष्ट रोजगाराच्या बाबतीत बाई आपण जी सांगितली ती महत्वाची आहे, कारण माझ्या मतदारसंघामध्ये देखील इंडस्ट्री आहे. माझ्याकडे ज्यावेळी हा उद्योग विभाग नव्हता, मी देखील, सचिन भाऊ आपल्याला देखील माहिती आहे, मी देखील भांडायचो 80% प्राधान्यानं आपले कामगार घेतले पाहिजेत. एम्प्लॉयमेंट जनरेशन मध्ये 80%चा वाटा हा तिथल्या स्थानिकांचा असला पाहिजे, ही भूमिका आपली असायची. परंतु याच्याकडे नक्की काही कंपन्या कानाडोळा करतात, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. हा जरी विभाग कामगार विभाग असला तरी तुम्ही जो माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचा एक कागद दिलेला आहे, जी जजमेंट दिलेली आहे, मी तातडीनं त्याचा अभ्यास करून ज्या ज्या ठिकाणी भविष्यातले नवीन प्रकल्प होतील त्या ठिकाणी प्रकल्प बाधितांना 50% घ्यावेच लागतील, अशा पद्धतीची भूमिका जर सुप्रीम कोर्टानं निर्देशित केली असेल त्या पद्धतीची कार्यवाही नक्की आमच्याकडनं केली जाईल. कारण शेवटी प्रकल्पग्रस्तांना न्याय देणं, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभं राहणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि जे नवीन प्रकल्प रायगडमध्ये येतात त्याच्यामध्ये सिनार्मस असेल, एप्रिल आशिया असेल, BDP असेल, केंद्र शासनानं दिलेलं लेदर क्लस्टर असेल, जिंदाल करत असणारा डोलवी मधला एक्सपान्शनचा प्रोजेक्ट असेल, जिंदाल करत असताना 5,000 कोटीचा पॉवर प्रोजेक्ट असेल. भाई मी आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या वर्षी जवळजवळ 35,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट फक्त रायगडला होणार आहे. त्याच्यामध्ये सिनार्मस आहे, एप्रिल एशिया आहे, जिंदाल आहे. परंतु 35,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही. तर त्यांनी ज्यांनी आम्हाला जागा दिलेली आहे, ज्यांनी जी जागा देऊन जे प्रकल्प बाधित झालेले आहेत त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका माझा विभाग आणि कामगार विभाग नक्की करेल, हे देखील या चर्चेच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. सचिन भाऊनी अतिशय चांगला मुद्दा मांडला की इंडस्ट्री येते, इंडस्ट्री आल्यानंतर रोजगार नाही म्हणून आंदोलन होतात. परंतु काही ठिकाणी आपण आपल्या लोकांची देखील मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आज आडाळीची पहिली MIDC गोवा सोडल्या सुरू होते. एक या वर्षभरामध्ये प्रयत्न केला की सिंधुदुर्गामध्ये देखील रोजगार आला पाहिजे. आज त्या आडाळीच्या संपूर्ण परिसरामध्ये 50 एकरमध्ये आयुर्वेदिक कारखाना येतोय 100 कोटीचा आणि सिंगापूर बेस 250 कोटी रुपयाची परफ्यूमची फॅक्टरी येते. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. आडाळी MIDC ही महाराष्ट्रातली छोटी असलेली पहिल्या 1-2 क्रमांकातली MIDC आहे, पण तिथे तो देखील प्रकल्प आणण्याचाही प्रयत्न केला. आज माझ्या मतदारसंघामध्ये आपण मँगो पार्क करतोय, तिथे हापूस आंब्याचं पोटेन्शियल आहे, हापूस आंबा एक्सपोर्ट आपण करतोय, पण त्याच्यावर देखील प्रोसेसिंग झालं पाहिजे कोकणामध्ये. म्हणून आपण निवेंडी नावाच्या एका गावामध्ये 200 एकर जमीन ही MIDC ने अक्वायर केलेली आणि त्या ठिकाणी मँगो पार्क करतोय. पण मगाशी जो मी राजकारणाचा उल्लेख केला शिंदे साहेब, मला असं वाटतं की प्रकल्प येताना राजकारण असून उपयोगाचं नाही. याचं एक उदाहरण सांगतो. आम्ही डावोसला ज्यावेळी होतो त्या उद्योजकाचं मी नाव घेत नाही, मुख्यमंत्री महोदय होते, मी होतो. ज्यावेळी चर्चेला सुरुवात केली त्यावेळी पहिलं त्यांनी सांगितलं की राजकारण बाजूला ठेवून उद्योजकांना तुम्ही बोलवलं पाहिजे, कारण शेवटी सत्ता येते जाते, मागाई जसं कोणीतरी सांगितलं. पण आपण उद्योगांच्या बाबतीमध्ये टीका टिप्पणी करत जर बसलो, उद्योजकांना जर असं आपण भासून दिलं की आमचं सरकार हे तुम्हाला मदत करणार नाही, मग तुमचं असू दे, आमचं असू दे, कोणाचंही असू दे, तर उद्योजक आपल्या राज्यामध्ये यायला धाडस करत नाही आणि ते प्रकल्प मग दुसरीकडे कुठेतरी गेले तर मग परत टीका टिप्पणी सुरू होते. आणि म्हणून सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, दापोलीला मरीन पार्क करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. रिफायनरीच्या बाबतीतलं आमचं स्पष्ट धोरण आहे, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. कातळ शिल्पाच्या बाबतीतला देखील भाई आम्ही निर्णय घेतला की कातळ शिल्प बघून सोडूनच हे रिफायनरीचं काम पुढे जाणार आहे. परंतु तिथं देखील जे काही गैरसमज पसरवले जातात ते देखील सगळ्यांनी एकत्र येऊन बाजूला करणं गरजेचं आहे. काही लोक आदल्या दिवशी म्हणतात प्रकल्प पाहिजे, दुसऱ्या दिवशी म्हणतात प्रकल्प नको. म्हणजे मी राजकारण नाही भाऊ सांगत आहे, एकाच पार्टीमध्ये काम करणारे 2 लोकप्रतिनिधी, एकाची भूमिका असते प्रकल्प झाला पाहिजे,
आणि दुसऱ्याची भूमिका असते प्रकल्प होता कामा नये. मग ह्याच्यामध्ये आम्ही असं समजायचं का की प्रकल्प झाला तर एका लोकप्रतिनिधीमुळे झाला म्हणजे माझ्या पक्षामुळे झाला, आणि नाही झाला तरी देखील माझ्यामुळे झाला, माझ्या पक्षामुळे झाला, असं मताचं राजकारण करण्यापेक्षा आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे. आणि मला खरोखरच आनंद आहे की भाई तुम्ही देखील सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, भाऊ तुम्ही देखील सांगितलं, दानवे साहेबांनी सांगितलं की राजकारण विरहित हे सगळे प्रकल्प आले पाहिजेत. यासाठी आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू. हा संदेश मला असं वाटतं उद्योजकांसाठी हा महत्वाचा आहे आणि उद्योजकांसाठी देखील आजची चर्चा ही ऐतिहासिक चर्चा आहे. कारण कायमस्वरूपी उद्योजकांना असं वाटत असतं की मी आल्यानंतर मी काय करायचं, इन्सेंटिव्ह द्यायचा, सबसिडी द्यायची, वॉटर सबसिडी द्यायची, हा निर्णय कॅबिनेट सब कमिटीला आहे. पण कोकणामध्ये ज्या पद्धतीनं आपण सगळे एकत्र काम करतो, या कोकणाच्या विकासासाठी मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, उद्योग असतील, पर्यटन असेल, जे जे काय असेल, यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावं अशी प्रामाणिकपणाची माझी भावना आहे. आणि म्हणून मगाशी जो मुद्दा आपण मांडला की बेरोजगारी दूर करण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. भाई 50% निर्णय आपण नक्की घेऊ सुप्रीम कोर्टाप्रमाणे, परंतु ज्या गावामध्ये प्रकल्प येतो त्या गावातला मुलगा किंवा मुलगी ही त्या कंपनीमध्ये जाण्याला योग्य आहे शैक्षणिक पात्रतेनं की अयोग्य आहे ह्याचा देखील अनालिसिस होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही एक धाडसी निर्णय घेतला की नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि सगळ्यात मोठं देशातलं सगळ्यात मोठं स्किल सेंटर आणि ट्रेनिंग सेंटर कळंबोलीला करण्याचा आपण निर्णय घेतलाय. प्रत्येक ट्रेनिंग सेंटर हे MIDCच्या हद्दीमध्ये असणार आहे आणि MIDCला पाहिजे ती रोजगार निर्मिती MIDCच्या कंपनीमध्ये कळंबोलीला आपण करतो ना, कोकणातलं सगळ्यात मोठं. आणि त्याच्यातलं दुसरं वैशिष्ट्य सांगतो, म्हणजे कदाचित ह्या चर्चेतनं तो प्रोजेक्ट सांगितल्यानंतर टीका टिप्पणी देखील होऊ शकते. कळंबोलीला जे आपण ट्रेनिंग सेंटर करतोय ते देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर आहे आणि आलेल्या परदेशातल्या ट्रेनिंग देणाऱ्या माणसाला बाहेर कुठेही 5 स्टारला जायची आवश्यकता नाही. यासाठी 5 स्टार सारखी राहण्याची व्यवस्था जे ट्रेनिंगला येणार आहेत त्यांची देखील आणि जे ट्रेनिंग देणार आहेत त्यांची देखील असा 500 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण कळंबोलीमध्ये उभा करतो. आणि प्रत्येक विभागामध्ये 50 कोटी रुपये खर्च करून हे आपण स्किल सेंटर उभारतोय. आणि मग ITI असेल, तिथे असलेली छोटी छोटी स्किल सेंटर असतील, तिथली असलेली असोसिएशन्स असतील आणि तिथं असलेली इंडस्ट्री असेल, यांना नक्की काय लागणार आहे, कुठचं प्रॉडक्ट लागणार आहे, कुठचं एज्युकेशन लागणार आहे, ते प्रॉडक्ट बाहेर काढण्याचा सरकारचा विचार आहे, जेणेकरून फार मोठी बेरोजगारी आपल्याकडची दूर होईल आणि हजारो लोकांना त्या ठिकाणी नोकरी लागेल. आणि म्हणूनच सांगितलं की चर्चेच्या निमित्तानं सजेशन्स पुढे येणं गरजेचं आहे, काहीतरी विधायक काम सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून सांगितलं की हे ट्रेनिंग सेंटर देखील महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागानं करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना परवानग्या एकत्र मिळाव्यात. मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा. त्याच्यानंतर ते खंडित झालं. विलासराव देशमुख साहेबांनी जिल्ह्याच्या स्तरावर एक फार मोठी योजना तयार केली होती उद्योग भवन नावाची. ते 1-2 ठिकाणी झाली नंतर बंद पडली. आता विलासराव देशमुख साहेबांनी ती चालू केली होती म्हणून आम्ही तशी बंदच ठेवायची हा सरकारनं निर्णय घेतला नाही. तर परवाच्या पुरवणी मागण्या जर आपण बघितल्या असाल तर या महाराष्ट्राच्या 14 जिल्ह्यांमध्ये 15 जिल्ह्यांमध्ये उद्योग भवन बांधण्याचा पुन्हा एकदा आम्ही निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी 150 कोटी रुपये आपण खर्च करतोय. हे उद्योग भवन कशासाठी पाहिजे तर एका ठिकाणी गेल्यानंतर परवानगी मिळाली पाहिजे. आज देशामध्ये मैत्री कायदा आम्ही आणला. त्याचं साधं उदाहरण सांगतो मी. गडचिरोलीमध्ये म्हणजे आपण विदर्भात आहोत, गडचिरोलीमध्ये लॉईड नावाची एक कंपनी येते ज्याच्यामधनं 10,000 लोकांना रोजगार मिळाला. मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला आणि 4 दिवसाच्या आत 1,000 हेक्टर जमीन ही लॉईडला देण्याचा सरकारनं निर्णय घेतला. आज गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून कदाचित पूर्वी ओळखला जायचा, पण भविष्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याची ओळख ही उद्योग नगरी म्हणून होणार आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम सरकार करतंय आणि तिथल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांचा आम्हाला नक्की सहकार्य मिळतंय. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून सांगितलं की रिलायन्सचा सेज असेल त्याच्याबाबत देखील आपण निर्णायक भूमिका घेऊ. पण केंद्र सरकारनं कोकणाला काय दिलंय हा देखील आपण विचार केला पाहिजे. केंद्र सरकारनं विदर्भामध्ये अमरावतीला मेगा PM टेक्सटाईल पार्क दिला, रांजणगावला इलेक्ट्रॉनिक पार्क दिला. कदाचित लेदर क्लस्टर हे फार छोटं असेल 1200-1500 कोटीचं, पण त्या 1200-1500 कोटीच्या लेदर पार्क मधनं कोकणातल्या
किमान 5,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. कारण ही इंडस्ट्री अशी आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट कमी असते, पण जॉब जनरेशन त्याच्यामध्ये जास्त असतो. तो देखील लेदर क्लस्टर हा नक्की आपण त्या ठिकाणी करतोय. बीडीपीचा शिंदेसाहेब आपण या ठिकाणी उल्लेख केला. बीडीपी चर्चा झाली, त्याच्यावर मी व्हाईट पेपर पण काढला. खरं त्याच्यावर परत चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण बीडीपी गेला हे जे काही कोण सांगत होतं याच्यामध्ये तथ्य नाही. बीडीपीला आम्हाला 1,000 कोटीची केंद्राची कदाचित ग्रँट मिळणार नाही, पण बीडीपी महाराष्ट्रातनं गेला नाही. बीडीपी रायगड जिल्ह्यामध्येच होतोय. त्याचं अँकर युनिट कोणाचं असावं, बाकीचे मेडिकल मधलं कोण आणावं, या सगळ्या गोष्टी आपण ठरवतोय. आणि येत्या 6 महिन्याच्या आत त्याला देखील रायगडमध्ये चांगलं मूर्त स्वरूप मिळेल. साहेबांनी शहापूर देरणचा देखील या ठिकाणी उल्लेख केला. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच जयंतभाई सगळ्या गोष्टी पुढे जातील. परवा कदाचित पोलीस फोर्स लावला म्हणून तुम्ही नाराज असाल. मला खरोखरच माहित नव्हतं की तुम्ही परदेशात आहात. तुम्ही याच्या पुढे परदेशात जाताना मला घेऊन जा, म्हणजे मला कळेल तुम्ही परदेशात आहात. मला वाटलं कळवा. आपण दोघांनी मिळून तिकडे निर्णय घेऊ तिकडे काय करायचं. पण पोलीस फोर्स हा गेला, याच्यामुळं शेतकऱ्यांवर आम्ही अन्याय केला अशातला भाग नाही. काही कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या होत्या, ज्या तुम्हाला देखील माहिती आहेत, मला देखील माहिती आहेत. काही गोष्टी सांगून देखील काही लोक ऐकत नव्हती. आणि विनंती काय होती की सिनार्बस नावाची कोकणात येणारी 20,000 कोटीची ती जी कंपनी आहे, त्याची पार्श्वभूमी बाई अशी आहे की ज्याचा एमओयू डावोसमध्ये 3 वर्षापूर्वी झाला, 4 वर्षापूर्वी. इंडोनेशिया बेस्ड ती कंपनी आहे. आणि भाईंना देखील माहिती आहे की हतबल होऊन ते बाजूला निघालेले होते, त्यांना इन्सेंटिव्ह मिळालं नाही म्हणून. सरकारनं निर्णय घेतला, कॅबिनेट सब कमिटी घेतली, 347 हेक्टर जमीन त्यांना दिली. आणि त्यांच्याकडे जाणारा जो रस्ता आहे, तो आम्ही जमीन दिली, पण त्या जमिनीमध्ये जाणारा रस्ताच नाही. आणि म्हणून रस्त्यांच्या बाबतीमध्ये जशी शेतकऱ्यांनी पहिली जमीन दिली होती तशीच जमीन द्यावी अशी आमची विनंती होती. परंतु काही लोकांनी वेगळ्या मार्गाने तिथं काही करण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी, म्हणून बाई ते झालं. परंतु शेतकऱ्यांवर कुठेही दंडेलशाही करून, पोलिसांचा फोर्स वापरून कंपनी करण्याची अजिबात इच्छा नाही. मी स्वतः प्रशासनाची बैठक घ्यायला 16 तारखेला त्या ठिकाणी जातोय. 16 तारखेला तिथनं आल्यानंतर तुम्ही पुढाकार घ्या, आपण सगळ्या शेतकऱ्यांना बोलू आणि शेतकऱ्यांना अपेक्षित असलेलं जे काही तुम्ही सांगितलं जमिनीचा मोबदला तो देऊनच त्या ठिकाणी सिनार्बस आणि एप्रिल एशिया कंपनी आणू, हा उद्योग मंत्री म्हणून या सभागृहातनं तुम्हाला आणि तिथल्या जनतेला दिलेला मी शब्द आहे. गेलच्या बाबतीतले आपण प्रश्न सोडू, कारण कामगारांचे प्रश्न सोडवल्याशिवाय तिथं इंडस्ट्री येऊ शकत नाही हे मला पूर्ण माहिती आहे. आणि म्हणून विशेषतः येथे 3-4 लोकांचा मी उल्लेख करतो, सन्माननीय सदस्यांचा. त्याच्यामध्ये शिंदे साहेब असतील, भाई जगताप साहेब असतील, सचिन भाऊ असतील, सगळे कामगार नेते आहेत. म्हणजे आमदार देखील आहेत, पण कामगार नेते देखील आहेत. मला असं वाटतं की कंपनीमध्ये कुठेही जर शटडाऊन होत असेल तर कुणीही कधी राजकारणाचा वापर केला नाही. हे परवा देखील JK पाटीलच्या निमित्तानं मी स्वतः बघितलेलं आहे. आज एकमेकांचे आमचे विचार वेगळे असतील, पण कामगार हा केंद्रबिंदू मानून कामगारांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या सगळ्या कामगार नेत्यांनी घेतलेली आहे. मग त्याच्यामध्ये माथाड्यांचा निर्णय असेल, माथाड्यांच्या बाबतीमध्ये तरी शिंदेसाहेब तुम्हाला माहिती आहे की माझं उद्योग मंत्री म्हणून धोरण स्पष्ट आहे की जे खरोखरच माथाडी आहेत, ज्यांच्यासाठी कायदा झालेला आहे, त्या माथाड्यांच्या कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे, ही सरकारची नक्की भूमिका आहे. परंतु अनेक लोक अमाथाडी संघटना तयार करून ज्या पद्धतीनं उद्योजकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. आणि याच्यामध्ये मला शिंदे साहेबांनी सहकार्य केलं, बाईंनी केलं, सचिन भाऊनी केलं, नरेंद्र पाटलांनी केलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. पण हे सगळं करत असताना जे काही गैरसमज पसरवले जातात ते सुरुवातीला आपण जर सगळ्यांनी मिळून दूर केले तर मला असं वाटतं की इंडस्ट्री देखील यायला काही अडचण नाही. इंडस्ट्रीचे प्रश्न देखील त्या ठिकाणी दूर होतील. 12 बलुतेदारांचा प्रश्न या ठिकाणी प्रवीणजी आपण मांडलात, ते माझ्या मागे बसलेत किंवा माझं त्यांनी कौतुक केलं म्हणून सांगत नाही, पण एक 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की महाड आणि रत्नागिरी या ठिकाणी 12 बलुतेदारातल्या 18 घटकांना बरोबर घेऊन मुंबई बँक आणि MIDC असं एक स्ट्रक्चर निर्माण करण्याचा निर्णय मी आणि प्रवीण दरेकर साहेबांनी घेतला होता. पण आमच्या दोघांच्याही सुदैवानं जो प्रकल्प आम्ही तयार करत होतो तसाच्या तसा प्रकल्प केंद्र शासनानं जाहीर केला विश्वकर्मा नावानं. आणि मला सगळ्या सदस्यांना देखील एक विनंती करायची आहे की आपण ज्यावेळी रोजगारावर बोलतो, रोजगार तर मिळाला पाहिजे,
परंतु रोजगार देणारे देखील निर्माण करण्याची गरज आहे. आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना माझ्या विभागामार्फत चालते. आज ते उद्योजक निर्माण करण्याचा सगळ्यात मोठा आकडा हा 5016चा होता. पण या 15 महिन्यामध्ये आम्ही एफर्ट्स घेतले आणि तोच आकडा 13,500 पर्यंत गेला. तशाच पद्धतीची ही विश्वकर्मा योजना आहे. प्रत्येक सभासदांना जर घराघरापर्यंत पोहोचवली, राजकारण बाजूला ठेवू, राजकारण करायचे तेव्हा करू, प्रत्येकाच्या घरात रोजगार ज्यावेळी मिळेल आणि जो मिळवून देईल त्याला ते मतदान करतील. पण विश्वकर्मा योजना जर प्रत्येकाच्या घरामध्ये गेली तर प्रत्येक घरामध्ये एक तरुण स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि कुटुंब चालू शकतो. एवढी मोठी ती योजना आहे आणि ती देखील चळवळ म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की जयंतभाई, तुम्ही अनेक प्रश्न या ठिकाणचे मांडलेत. नयनाला मी सांगितलं की याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय बैठक घेणार आहेत. त्या बैठकीचं आयोजन करण्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी स्वतः पुढाकार घेईन. धैरणचं सांगितलं, शहापूरचं सांगितलं, अनेक नाही गेलचं सांगितलं ना. गेलच्या संदर्भामध्ये देखील उपोषण, माझी तर विनंती आहे, मी सभागृहामध्ये आपल्याला आश्वस्त केलंय की तुमच्या उपस्थितीमध्ये गेलच्या सगळ्या कामगारांची बैठक मी पालकमंत्री या नात्यानं घेईन, गेलच्या अधिकाऱ्यांना बोलवेन आणि तिथल्या कामगारांवर अन्याय होणार नाही ही भूमिका शासन म्हणून मांडण्याची माझी जबाबदारी आहे. परंतु सगळ्या गोष्टीमध्ये आपण देखील पुढाकार घेतला पाहिजे. आणि हा पहिला गैरसमज काढून टाका की जयंत पाटील साहेबांनी मुद्दा मांडलाय किंवा विरोधी पक्षनेत्यांनी मुद्दा मांडलाय म्हणून मुख्यमंत्री ऐकणार नाहीत, उपमुख्यमंत्री ऐकणार नाहीत, उद्योग मंत्री ऐकणार नाहीत. विधायक भूमिका जर महाराष्ट्राची असेल, महाराष्ट्राच्या विकासाची असेल तर सरकार म्हणून आमची देखील जबाबदारी आहे की जरी विरोधी पक्षातले सदस्य असतील आणि त्यांनी महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी काही जर बाबी सांगितलेल्या असतील तर त्याची देखील अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा नाही, उपोषणाचं मी दोन महिला एकदम सिरियस आहे. तर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात लोकांना कळून दे की माझ्या या चर्चेच्या निमित्तानं त्यांना तुम्ही विनंती करा की मागे घ्या आणि मुख्यमंत्री आणि आपण एक बैठक घेऊन हा प्रश्न सोडू, एवढं एक आश्वासन तुम्ही इथे दिलं तुम्ही इच्छित सांगतो. मी सुरुवातीलाच सांगितलं की नयनाच्या बाबतीमध्ये आपण देखील विरोधी पक्षनेते सचिन भाऊ शिंदेसाहेब आपण जी भूमिका मांडली, कारण इथे ज्या काही शंका आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत या मताचं सरकार आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की अधिवेशन संपल्यानंतर मी स्वतः पालकमंत्री या नात्यानं पुढाकार घेईन. नयना संदर्भातली बैठक आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होईल. म्हणून माझी आपल्याला विनंती की नाही, तुम्हाला पहिली विनंती आहे की त्यांना सांगून ते उपोषण आपण थांबवावं. गेलच्या बाबतीमध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन पालकमंत्री म्हणून बैठक लावेन. परंतु या सगळ्या बाबतीत कामगारांवर अन्याय होणार नाही ही शासनाची भूमिका आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा बाई मला तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की याच्यामुळं कोकणामध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट किती येणार आहे, महाराष्ट्रामध्ये नक्की उद्योगाची स्थिती काय ही सांगण्याची संधी उद्योग मंत्री म्हणून मला मिळाली. आता मी अपेक्षा करतो की उद्यापासून तरी पत्रकार परिषद थांबतील. 5 मिनिटासाठी